नमस्कार मित्रांनो, KR मॅथ्समध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका नवीन घटकाचा कट ऑफ पाहणार आहोत. तो म्हणजे मीरा भाईंदरचा कट ऑफ पाहणार आहोत. ठीक आहे. आणि हा 2026चा अंदाजित कट ऑफ आहे, फायनल कट ऑफ आहे. पाहून घेऊ. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 135 ते 130 दरम्यान यायला पाहिजे आणि मुलींचा 124 ते 120 पर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे. आणि EWSचा विचार केला तर EWSचा 122 ते 115 पर्यंत मुलांचा यायला पाहिजे आणि मुलींचा विचार जर केला तर 110 ते 105च्या दरम्यान EWSचा कट ऑफ यायला पाहिजे. ठीक आहे. आणि SCBCचा विचार केला तर SCBCचा 128 ते 125च्या दरम्यान यायला पाहिजे आणि मुलींचा विचार केला तर 119 ते 115 पर्यंत यायला पाहिजे. आता OBC पाहून घेऊ. OBCचा 128 ते 125 जर असतील मुलांना तर त्याचा चान्सेस जास्त आहेत आणि मुलींचा विचार केला तर 119 ते 115. SBC पाहून घेऊ. SBC 130 ते 128च्या दरम्यान कट ऑफ येऊ शकतो. ठीक आहे. आणि मुलीचा विचार केला तर 122 ते 19च्या दरम्यान जर त्या मुलीला असतील तर ते सेफमध्ये आहेत. ठीक आहे. त्यानंतर पाहून घेऊ MTD आणि NTC यांचा सारखाच जवळपास कट ऑफ राहू शकतो मित्रांनो. 132 ते 128 आणि मुलींचा जर विचार केला तर 125 ते 122 आणि NTC पण पहा 132 ते 128 दरम्यान असू शकतो. मुलींचा पण 125 ते 122 पर्यंत असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मुलांनो आता NTD पाहून घ्या. 132 ते 128 दरम्यान यायला पाहिजे आणि मुलींचा विचार केला तर 125 ते 122 दरम्यान यायला पाहिजे. ठीक आहे. चला आता VJA पाहून घेऊ. VJA किती 132 ते 128 दरम्यान असायला पाहिजे. ठीक आहे. आणि मुलींचा विचार केला तर 125 ते 122च्या दरम्यान त्या मुलीला किंवा विद्यार्थिनीला असतील तर ते सेफमध्ये आहे. ठीक आहे. आणि नंतर शेवटी पाहून घेऊ ST कॅटेगरी आहे 124 ते 120च्या दरम्यान जर विद्यार्थ्याला जर मार्क असतील तर त्या मुलाचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि मुलींचा विचार केला तर 118 ते 115 जर दरम्यान असतील तर त्या मुलींचे चान्सेस आहेत. आणि SC कॅटेगरी पाहून घेऊ. SC कॅटेगरी 125 126 ते 122 आणि मुलींचा विचार केला तर 118 ते 115 पर्यंत आहे. मित्रांनो 12 तारखेला मुंबई पोलीसचा पण कट ऑफ पेपर झालेला आहे. त्याचा पण कट ऑफ टाकलेला आहे. तो पण एक वेळ चेक करून घ्या. ज्या मुलांना चांगले मार्क असतील ते नक्कीच यावर्षी सिलेक्शन घेतील आणि ज्यांना कमी पडले असतील त्यांनी पुढच्या परीक्षेची तयारी सुरू करायला पाहिजे. त्यासाठी माझा चॅनल आहे. माझ्या चॅनलवर काही व्हिडिओ टाकलेले आहेत. ते व्हिडिओ त्यांनी नक्कीच पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.